तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मस्त आता सकाळ सकाळी आलो मी कॉलेजला. तर इथं आले आपल्याला डॉगेश भाई भेटला. डॉगेश भाई म्हणे हम भी ॲडमिशन लेंगे. डॉगेश भाईला म्हणलं भाई मीच कॉलेज करायला कदरून गेलो. म्हणलं तू कुठं ॲडमिशन घेतो भाई म्हणलं. मग आलं तिथून लेक्चर वगैरे केले. लेक्चर करून आता चाललो आहे परत रूमवर. तर मस्त आता जाऊन जेवण वगैरे करूत आणि नंतर आपल्याला जायचं आहे गावाकडं. मस्त जेवण ते करून रेडी होऊन निघायचं आहे गावाकडं. तर बोलिक आता मस्त जेवण तिथे करून आले. तर आता आपली बॅग उचलली ना आता आपण निघलो रेल्वे स्टेशनला. तर आता बाहेर आलतो ते एवढं ऊन लागायला भाई खतरनाक. पब्लिक रिक्षा पकडून आपण निघलो रेल्वे स्टेशनला जाऊ. रेल्वे स्टेशनला आलो. तर आता इथे येऊन मस्त पहिल्यांदा तिकीट काढलं आणि तिकीट काढून आपण होते गाडी प्लॅटफॉर्म नंबर 2वर. तर प्लॅटफॉर्म 2 नंबरवर आला. तर इथं आल्या आपला मित्रही भेटला जगन्नाथ फड. ते पण गावाकडे जाऊ लागले. आपली गाडी पण आली. तर पब्लिक 5 घंटे प्रवास करून आपण पोहोचलो नांदेडला. तर गाडीमध्ये तर इतकी गर्दी होती की नाही कोण म्हणलं लोकायला बसायला जागा बी नव्हती. आपल्याला कशी तरी मित्रांनी सीट बघाली होती. कशी सीट भेटली. तर आता आलो आपण नांदेडमध्ये. तर आपण पहिले जाऊ बाहेर आणि काहीतरी खाऊतले भूक लागल्या. पब्लिक आता बाहेर आलतो. तर बाहेर कणसाचं दुकान दिसलं. तर एक कणीस घेतलं आणि खाऊन घेतलं. लगेच पाऊस बी चालू झाला एकदम जोरामध्ये. तर तिथं थांबलं होतं. मग पाऊस उघडल्यानंतर आतमध्ये आलो आणि मस्त तिकीट काढलं. तिकीट काढून आपण चालला होता प्लॅटफॉर्म नंबर 2वर. आपली ट्रेन तिथेच येणार आहे. फायनली आता आपली ट्रेन बी आली. 1 घंटा लेट होती. ट्रेनमध्ये येऊन मस्त बसून घेतलं. तर आता जाऊ गावाकडे. आता रात्रीच्या 11:30 वाजता पोहोचलो इथं किनवटमध्ये. तर आता पप्पा आले. पप्पासोबत जाऊ गावाकडं. पब्लिक आता इथून निघलो गावाकडे जायला. तर चला जाऊ. फायनली आता घरी आलो. तर मस्त आता जेवण करून घेतो. मी झोपी जातो. तर चला पटकन जेवण करू दा. मला हे ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्याला फॉलो करा.